धर्मरक्षा वया अवतार घेसी, धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना अंबरुषी साठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाडिले किती एक, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी, अंबरुषी साठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाडिले किती एक, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी, होय नारायणी कृपा सिंधू, अंबरुषी साठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाडिले किती एक, विठाला विठाला हरिनाथ भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की, बोल भाई सब की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकरो पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संसाचिया, दूसरे चरण संसाचिया, दूसरे चरण ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल। धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबरुषी साठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक, गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री खांडेश्वर, ऐकायला येतं ना, श्री खांडेश्वर प्रभूंच्या या पावन दरबारामध्ये श्री गाथा पारायण व ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। याही वर्षी गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 4था दिवस आहे। ऐकू येत नाही का तुम्हाला? ऐकायला येतं ना? आजचा आपल्या सप्ताहाचा आजचा हा 4था दिवस आहे। त्या निमित्ताने हे कीर्तनरूपी वाक्पुष्प खांडेश्वराच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत। आपण सगळेजण आहात। आमचे हरिभक्तीपरायण नामदेव महाराज आहेत, विलास अविनाश महाराज आहेत, सोमनाथ महाराज आहेत,
आमचे शत्रघ्न महाराज आहेत आणि गणेश महाराज आहेत. आपण सगळेजण आहात. खरं म्हणजे जे या संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव जरी लहान असलं तरी त्यांचं काम मात्र महान आहे. नाव लहान आहे, काम महान आहे. काहींचं नाव महान असते, काम लहान असते. मला वाटते तुम्ही अत्यंत तुमच्या आईवडिलांचे आवडते असाल म्हणून तुम्हाला लहानू 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 असं म्हणते. 4था वर्ग शिक्षण असून सुद्धा कारखान्याचे व्हाईस चेअरमन असतील, आजही संचालक असतील, त्यांचे चिरंजीव, आणि या संस्थांचा विकास असेल, पतसंस्था असेल, दूध डेअरी असेल, अशा या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने ज्यांनी आपलं सबंध जीवन समर्पित केलं, आपल्या प्रपंचाचा विकास हा तर कोणीही करते, पण प्रपंचासोबत परिसराचा सुद्धा विकास झाला पाहिजे. असंच ना, आपला परिसर सुद्धा समृद्ध असला पाहिजे. आपण ज्या खांडेश्वराच्या छायेमध्ये आहोत, लहानपणापासून आपण ज्या खांडेश्वराचं दर्शन घेतो त्याचाही विकास झाला पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी हा विकास आपल्याला दाखवला, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की संस्थान हे फक्त घेणारं नसलं पाहिजे, संस्थान देणारही असलं पाहिजे. घेणारं नसलं पाहिजे, देणारही असलं पाहिजे. संस्थान हे फक्त देवासाठी नसते, संस्थान हे समाजाच्या विकासासाठी असते. काही बिचारे संस्थान फक्त घेतच राहतात, त्याचं काय करतात माहीत नाही. आणि म्हणून संस्थांनी घेतलंही पाहिजे आणि संस्थांनी दिलंही पाहिजे, असा जो विचार आहे आणि तो विचार या ठिकाणी आम्हाला दिसतो. म्हणून या ठिकाणी येत असताना आम्हाला खूप आनंद वाटला. घेतलं पाहिजे आणि दिलं पाहिजे. आमच्या इकडे सुद्धा गजानन महाराज संस्थान आहे बघा, लोकांचं घेतेही आणि लोकांना देतेही. अशा पद्धतीने या संस्थांचा, प्रभू खांडेश्वरांच्या या मंदिराचा, मंदिर परिसराचा ज्यांनी अत्यंत प्रेमाने विकास केला. पाठीमागच्या टेकडीवर खूप झाडं लावलेत आणि या ठिकाणी पाहत असताना हा परिसर आम्ही पाहतो, या परिसराचा सुद्धा अत्यंत विकास केला. असे आमचे लहानुभाऊ गुंजाळ हे या संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत असणारी त्यांची विश्वस्त मंडळी असेल, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे दानदाते असतील, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि आज आपल्या सप्ताहाचा हा 4था दिवस आहे. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज महत्त्वाचा दिवस आहे म्हणण्याचं कारण असं आहे की आजच्या दिवशी या देशामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जन्म झाला कशासाठी? विठ्ठला विठ्ठला आपण जन्माष्टमी म्हणतो, आपण भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणतो, कृष्ण गोकुळी जन्मला असं म्हणतो. पण देवाचा आणि साधूचा जन्म नसतो, देवाचा आणि साधूचा अवतार असतो. बघा तुम्ही, साधूचा अवतार आहे, साधूचा अवतार आहे. आणि कशासाठी आहे? महाराज सांगतायत, वाढावया सुख भक्ती भाव कुळाचारी
वाढावया धर्म, वाढावया सुख, वाढावया धर्म आणि वाढावया भक्ती. सुख वाढवण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी आणि धर्म वाढवण्यासाठी ज्यांचा अवतार आहे ते संत आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांचा अवतार असतो ते संत आहेत. कल्पना करा बरं, आपण थोडासा विचार करा बरं. ज्ञानोबारायांचा जन्म कोणासाठी? स्वतःसाठी नाही. नाथ महाराजांचा जन्म कोणासाठी? स्वतःसाठी नाही. तुकोबारायांचा जन्म कोणासाठी? स्वतःसाठी नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म जर स्वतःसाठी असता तर मला असं वाटतंय की त्यांचा अधिकार खूप मोठा होता, खूप मोठा होता. एवढा मोठा अधिकार होता. नाथ संप्रदायाची दीक्षा असलेले ज्ञानोबाराय, नाथ संप्रदायामध्ये चमत्कार, खूप चमत्कार त्या संप्रदायामध्ये असलेले ज्ञानोबाराय. पण मला असं वाटतंय की ज्ञानोबारायाने जे कष्ट सहन केले, ज्ञानोबारायाने जे कष्ट सहन केले ते फक्त समाजासाठी केले. मी आपल्याला विचारतो, आई कोणासाठी कष्ट सहन करते? आई कोणासाठी कष्ट सहन करते? मुलासाठी. आई कोणासाठी जगते? मुलासाठी. मला असं वाटतंय की आईच्या अंतःकरणामध्ये दुसरं कोणीच नसते मुलाशिवाय. मुलाशिवाय तिच्या जीवनामध्ये दुसरं कोणीही नाही. मी सांगत असेल, एका डॉक्टरकडे 32 वर्षाचा मुलगा पेशंट म्हणून गेला, लहान भाऊ. दोन्ही किडन्या त्याच्या गेलेल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या भावाच्या दोन्ही किडन्या गेलेल्या आहेत. आता मात्र हा जरा अडचणीतच आहे, पेशंट जरा अडचणीत आहे. काय करावं लागेल डॉक्टर साहेब? भावाने विचारलं. डॉक्टरांनी सांगितलं, हा काही दिवस जगावा असं वाटत असेल तर याला किडनी द्यावी लागेल. कुठे मिळते साहेब किडनी? किडनी माणसातच असते. कुठे आहे असा माणूस किडनी देणारा? अरे म्हटलं, माणूस कशाला शोधतो? तू आहेस ना, तू त्याचा भाऊ आहेस ना. तू एक किडनी दिली तरी एक किडनी तुला राहते. तू दे त्याला एक किडनी. तो म्हटला, काय साहेब माझ्यावरच आणलंय तुम्ही? अरे मलाही मुलं बाळ आहेत, मलाही प्रपंच आहे, मलाही जगायचं आहे. माझी किडनी मागताय तुम्ही? दुसरी बघा ना, आपण पैसे देऊ. त्याच्या बायकोला विचारलं, जगू शकतो पण याला एका किडनीची गरज आहे. कुठं भेटते साहेब किडनी? म्हटले, कुठं पाहण्याची गरजच नाही. देवाने तुम्हाला 2 दिल्या, त्यातली एक जर तुम्ही काढून दिली तर तुमचा मालक जगू शकतो. काय डॉक्टर साहेब, हे माझे लहान लहान मुलं आहेत, मला यांच्याकडे पाहावं लागेल. आता दोघंही जर अधू झालो तर मग या मुलांकडे कोण पाहिल? पत्नीने सुद्धा नकार दिला. आईला बोलावलं. आई रडत होती. आई म्हणत होती, डॉक्टर साहेब काहीही झालं तरी चालेल, पोरग वाचलं पाहिजे. आमची सगळी इस्टेट गेली तरी चालेल साहेब, गरिबी भोगली आम्ही, आणखी गरीब होऊ आम्ही, पोरग वाचलं पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणत होती, मी याला व्यसन करू नको. खूप समजावून सांगत होती मी याला, नाही ऐकलं माझं. याने मारत होता. हो डॉक्टर साहेब मला मारू द्या, मी याच्या लाथा खाल्ल्या, पण माझं पोरग आहे, मरू देऊ नका. पैसे गेले तरी चालतील साहेब, काय करावं लागेल आम्हाला? जगू शकतो. काय करावं लागेल याच्यासाठी? एक किडनी द्यावं लागेल. कुठं भेटतं साहेब किडनी? कशाला म्हणतात किडनी? आता म्हातारी होती, माहीत नव्हतं किडनी कशाला म्हणतायत. डॉक्टरांनी सांगितलं, आपल्यामध्ये असते. माझ्यामध्ये आहे? म्हटलं, हां तुमच्यामध्ये सुद्धा आहे. मी दिली तर जगेल? म्हटलं, हां नक्की जगेल. डॉक्टर साहेब माझ्या शरीरात मला किडनी कशाला म्हणतात ते माहीत नाही. माझ्या सगळ्या शरीरातल्या किडन्या काढून घ्या, जितक्या असतील तितक्या काढून घ्या, माझ्या पोराला द्या. मी मेली तरी चालेल, पण माझं पोरग जगलं पाहिजे. कोण म्हणू शकते हे? आई. मातेची आची
त्याचं एकच उत्तर आहे, मुलासाठी. चूक आहे का माझं? मुलासाठी. माय कोणासाठी? त्याचं उत्तर आहे मुलासाठी. कोण्या मुलासाठी? जो भयंकर मायेला त्रास देतो त्या मुलासाठी. त्या मुलासाठी. संत कशासाठी? ज्ञानोबाराय कशासाठी? ज्ञानोबारायांचा ज्यांनी विरोध केलाय, माझ्या ज्ञानोबारायांना ज्यांनी वाडीत टाकलं, ज्यांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, ज्यांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त ज्यांनी घ्यायला लावलं, ज्यांनी या चारही भावंडाला वाडीत टाकलं, विरोध केला, त्याच्या बहीणच्या हातचं खापर फोडलं, शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पाठवलं, इतका मोठा ज्यांनी विरोध केला, ज्ञानोबाराय कोणासाठी? ज्यांनी भयंकर त्रास दिला त्यांच्या उद्धारासाठी. त्यांच्या उद्धारासाठी. खरं आहे ना? खरं सांगू, त्रास देणाऱ्याचा जे उद्धार करतात ना, ते साधू असतात बघा. ते साधू असतात. साधकाचा माय बाप दरुशन हरेचा. 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 सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. 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 कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा. चैतन्याचा निवारा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा निवारा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधूचं जीवन जडजीवांचा उद्धार करण्यासाठी असते गड्यो. बघा, तुम्ही विचार केला, स्वानंद सुखनिवासी जोग महाराज कशासाठी? आपल्यासाठी. मी अत्यंत आपल्या जवळ येतो की ज्यांनी, आपण सगळ्यांनी ज्यांना पाहिलं, नारायणगिरी महाराज कोणासाठी? नारायणगिरी महाराज हे नेकनूरचे असं सांगतायत. ऐका, त्यांची आई एका शेतामध्ये खुरपण करत होती दुसऱ्याच्या. लहान असताना नारायणगिरी महाराज तिच्या मागे चालत होते. सद्गुरू बंकट स्वामी महाराज त्या शेतामध्ये गेले आणि विचारलं, भाभी पोरग. म्हटले, काय करू, मागं फिरते, याला जगवावं लागते म्हणून तर जिवंत आहे मी. हे जगवावं लागते ना, हे म्हणून तर जिवंत आहे. दुसऱ्याच्या शेतात खुरपण करून जगवते याला. बाप तर नाही, जगवावंच लागेल ना. देशील का मला एवढं पोरग? घेऊन जा, काय करू? बंकट स्वामी महाराजांनी नारायणगिरी महाराजांना आपल्या सोबत घेतलं, माहित आहे तुम्हाला. आणि स्वामी महाराजांनी त्यांना बेटावर ठेवलं. सगळं विसरून, आपलं घर विसरून, आपल्या सगळ्या गावाला विसरून, आपल्या परिसराला विसरून, आपल्या सगळ्यांना विसरून नारायणगिरी महाराज फक्त आपल्या परिसराच्या उद्धारासाठी इथं राहिले. लक्षात ठेवा. बघा ना, तुम्ही विचार करा ना. अरे यांना जर एवढं मोठं वैभव उभं करता येते तर यांना प्रपंच करता आला नसता? आपल्यासारखा प्रपंच करता आला नसता असं म्हणताय तुम्ही? आपल्यासारखं जगता आलं नसतं? आपल्यापेक्षा चांगलं वैभवशाली जगता आलं असतं?
पण त्यांनी आपलं जीवन वैभवासाठी ठेवलं नाही, त्यांनी आपलं जीवन लोकांच्या उद्धारासाठी ठेवलं आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. साधूचा अवतार आहे. अवतार कशाला म्हणतायत? जे खाली येत आहेत त्याला अवतार असं म्हणतायत. भाऊ, खरं म्हणजे साधूचा अवतार आहे. साधू सामान्यासाठी लहान होतात. मी सांगेल, गुरुजी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यासाठी लहान होतात. मुलांना शिकवतायत. पूर्वीचे गुरुजी बरं का, जे गुरुजी विद्यार्थ्यासाठी असतात ते गुरुजी, आणि जे गुरुजी पगारासाठी असतात ते नौकर. गुरुजी कशासाठी असले पाहिजेत? गुरुजी विद्यार्थ्यासाठी असले पाहिजेत, गुरुजी पगारासाठी नसले पाहिजेत. म्हणून जे गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत ते गुरुजी. गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत. आपल्या हातामध्ये पाटी घेत आहेत, त्याला शिकवतायत. अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाटी. लहान होऊन शिकवतायत. एकाचा शिकवतात, दोनाचा शिकवतात, तीनाचा, चाराचा, 10-20 पर्यंत शिकवतायत. सगळं शिकवतात. 10वी झाल्यानंतर खूप चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर पुढे शिकत जातो, आणि काही दिवसानंतर कलेक्टर झाल्यानंतर त्याला लाल दिव्याची गाडी भेटते. विचारा त्याला, हे लाल दिव्याची गाडी तुला कशी भेटली? तो म्हणतोय की लहानपणी मी शाळेत जात होतो, एकाचा सुद्धा मला काढता येत नव्हता. गुरुजी मला मारत होते, त्यांनी एकाचा शिकवला म्हणून इथपर्यंत मी पोहोचलो. इथपर्यंत पोहोचायचं कारण फक्त माझे गुरुजी आहे ना. गुरुजी. आम्ही सुद्धा इथपर्यंत पोहोचायचं कारण आमचे गुरुजी. आम्ही तर 7वी नापास आहे भाऊ, 7वी नापास. तरी सुद्धा आज तुमच्या समोर उभा आहे, याचं कारण आमचे गुरुजी. विठ्ठला 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 कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुले पदी बैसविले बाप रखुमा देवी वरु विठ्ठले भक्ता दिधले वरदान कृपा गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत. मायबाप आपल्या मुलासाठी लहान होत आहेत, आणि संत समाजासाठी लहान होतात. एक वाक्य बोलू का? ज्याला मोठं होण्याची इच्छा असते ते लहान असतात, नाही का चोपदा? बरोबर आहे का नाही? ज्याला मोठं होण्याची इच्छा असेल ते लहान असतात, ज्याला लहान होण्याची इच्छा होत असेल ते मोठे असतात. अरे मोठं होण्याची इच्छा होते म्हणून तुम्ही लहान आहे म्हणूनच ना मोठं होण्याची इच्छा होते तुमची. याच्यापेक्षा आपला मान मोठा असला पाहिजे म्हणजे कमी आहे म्हणून, याच्यापेक्षा आपला पैसा मोठा असला पाहिजे म्हणजे कमी आहे म्हणून, याच्यापेक्षा आपलं पद मोठं असलं पाहिजे म्हणजे लहान आहे म्हणून. लहान आहे त्याच माणसाला मोठं होण्याची इच्छा होते ना. समजून चालाव. आहे त्यापेक्षा श्रीमंत होण्याची ज्याची इच्छा होत असेल तो गरीब आहे. आणि आहे त्यापेक्षा गरीब होण्याची ज्याची इच्छा होत असेल तो श्रीमंत आहे. आपल्याला मोठं होण्याची इच्छा असते. आपण लहान असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आपला मान मोठा असला पाहिजे, आपल्या गळ्यात हार मोठा असला पाहिजे, आपल्याच गळ्यात असला पाहिजे, नाही का? कधी कधी तर महाराज असं वाटतं की एखादा सोहळा पाहिला की आपणच त्याच्यात मुख्य असलो पाहिजे. एखाद्या कीर्तनाला गर्दी जास्त असली की असं वाटते आपलंच कीर्तन असलं पाहिजे. एखादा चांगला बँड वाजला की आपल्याला असं वाटते होता का तुमच्या लग्नात बँड वगैरे होता का? बँड होता
बँड बाजा होता. काय गाडी बैल होतं का काय होतं? गाडी बैल असेल. बैलगाडी बसायला घोडा होता. मग जीप गाडी होती. बापरे, कशी पांढरी होती का ढवळी? तपकिरी रंगाची होती. तपकिरी रंगाची. बरं, किती वर्ष झाले? 42 वर्ष झाले. तारीख लक्षात आहे? तारीख, लग्नाची तारीख काय होती? 17/5/81. बापरे. जीप गाडी कशी होती? तपकिरी रंगाची होती. अच्छा. कालचा अभंग कोणचा होता कीर्तनाचा? जीप गाडी कशी होती? जीप गाडी विठाला एखादं लग्न चांगलं वाजलं ना, माणसाला असं वाटते मुख्य आपणच असलो पाहिजे त्या लग्नात. म्हणजे कोण असलो पाहिजे? आणि एखादं महाराज एखाद्या अंतविधीला जास्त लोक जमले ना, तिथं सुद्धा माणसाला असं वाटते मुख्य आपणच असलो पाहिजे. मानाची अपेक्षा याहीपेक्षा मोठी असेल तर लहान आहे म्हणून, धनाची अपेक्षा याहीपेक्षा मोठी असेल तर गरीब आहे म्हणून, आणि पदाची अपेक्षा याहीपेक्षा मोठी असेल तर नाही का पद लहान आहे म्हणून. सूत्रच आहे दादांनो, ज्याला मोठं होण्याची अपेक्षा असेल ते लहान असतात, ज्याला लहान होण्याची अपेक्षा असेल ते मोठे असतात. मोठे असतात. लहानपण देगा देवा आणि पुढे जातो. गुरुजी आपल्याच विद्यार्थ्यासाठी लहान होतात, आई आपल्याच मुलासाठी लहान होते, संत मात्र जगासाठी लहान होतात. जगा धाकुटी होईजे, जगासाठी लहान होत आहेत आणि म्हणून ते महान आहेत. म्हणून ते महान आहेत. त्याला अवतार असं म्हणताय. साधूचा अवतार आहे ते खाली येत आहेत आणि देवाचा सुद्धा अवतार आहे बघा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे 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 संभवामी तदा आत्मानं सृजामी. मी युगायुगामध्ये येतो. ज्या ज्या वेळेला साधूवर संकट येते त्या त्यावेळेला त्यांचं संरक्षण करण्यासाठी मी येतो. माहिती आहे आपल्याला. संकट अनेक प्रकारचे असतात. साधू कधी संकटाला संकट मानत नसतात. साधू हे संकटाला उपकार म्हणतायत, भगवत कृपा म्हणतायत. मी तर असं म्हणेल की प्रपंचातील संकटाला माणसाने कधी कधी भगवत कृपा मानली पाहिजे. खरं सांगू, संकट जर नाही आले ना तर आपली भक्ती दृढ होणार नाही. लक्षात ठेवा, भक्ती दृढ होण्यासाठी कधी कधी संकट सुद्धा महत्वाचं असते. एक आणखी संकट कशासाठी महत्वाचं असते, आणखी दुःख कशासाठी महत्वाचं असते, आपल्याला दुसऱ्याचं दुःख समजावं यासाठी दुःख महत्वाचं असते. लक्षात ठेवा, महत्वाचं असते. आमची आत्या होती, माझी सख्खी आत्या, ती आमच्या घरीच होती. गणेश महाराज, ती पागल होती, पागल व्हायची. खूप त्रास द्यायचा आम्हाला, खूप त्रास देत होती. आम्ही सांभाळलं तिला जन्मभर. आमच्याच घरी गेली ती, नाही का. फार पागल व्हायची, थोडी दुरुस्त व्हायची, आणखी खूप पागल व्हायची. पागल झाल्यानंतर मग काय, पागल म्हणजे पागल, वेळी म्हणजे वेळी. वेड्या माणसाचं दुःख त्या कुटुंबाला काय होते हे त्यावेळेला आम्हाला समजलं. आणि म्हणून आम्ही आज आमच्याकडे 270 वेळे माणसं सांभाळतो. लक्षात ठेवा, वेड्या वेळे 270 पागल. पागल समजते ना, त्यांच्या डोक्यात किडे पडलेले आहेत असे पागल, त्यांच्या पायामध्ये किडे पडलेले आहेत असे पागल, त्यांच्या कानामध्ये किडे पडलेले आहेत असे पागल, ज्यांना काहीही समजत नाही, सी आणि सू सुद्धा समजत नाही. नामदेव तू पाहिला करत असे पागल नंदूच्या त्या ठिकाणी आम्ही त्याला मदत करून सांभाळतो. आम्हाला माहीत आहे इथं केलं पाहिजे. याचं कारण पागल माणूस सांभाळणं फार कठीण आहे. यांना नाही माहीत, पण तुम्हाला माहीत आहे. एक पागल सांभाळणं सुद्धा किती कठीण आहे ना. अरे हो नाही काय सांगा ना. एक पागल सांभाळणं सुद्धा किती कठीण आहे. कठीण आहे म्हणतात. अरे एवढं मोठं हा विनोद आहे. हा सज्जनानो, दुसऱ्याचं दुःख समजण्यासाठी कधी कधी आपलेही दुःख भोगलं पाहिजे. ज्यांनी कधी गरिबीचं दुःख भोगलं नाही ना, ती माणसं गरिबीला जाणणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून माझं मत असं आहे, लहानोभाऊ, या देशातला नेता हा मातीतला असला पाहिजे, पेटीतला नाही. पेटीतला नाही. पेटीतल्या नेत्याला माती काय समजणार, माती काय समजणार. मतपेटीतून जो जन्माला येतो त्याला माती काय समजणार. माती समजण्यासाठी नेता मातीतला असला पाहिजे. खरं सांगू का, या देशातल्या या लोकांना जर माती समजली असती, शेतकऱ्यांचे कष्ट समजले असते, शेतकऱ्यांचं दुःख समजलं असतं, तर त्याने ते दुःख मानलं असतं. पण तसं होत नाही. असं म्हणताय शेतकऱ्यासाठी, ही काळी आई असंच ना, धनधान्य देई जोडते मनाची नाती, आमची माती आमुची मानस. याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. याचा अर्थ असा आहे, आमचीच माणसं, असा अर्थ आहे. आणि खरा अर्थ आहे, लक्षात ठेवा, खरा अर्थ आहे हा. शिवजीजवळ बघा काहीच नाही, म्हणून त्याचे भक्त श्रीमंत आहेत. ज्या देवाजवळ काहीच ठेवत नाही, जो देव भस्म लावतो, त्याचेच भक्त श्रीमंत असतात. लक्षात ठेवा.
ज्या देवाला सगळं पाहिजे ना त्याचे भक्त गरीब राहिल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. पहिले आपण ज्याला देव मानतो तो गरीब असला पाहिजे, त्याने सगळं भक्ताला देऊन टाकलं पाहिजे, तो खरा देव आहे. आणि ज्याचं संबंध जीवन समाजासाठी असेल, आपल्यासाठी काहीच नसेल, तोच खरा या देशातला नेता आहे, तोच खरा. विठ्ठल विठ्ठल आपला विषय असा आहे की देवाचा अवतार कशासाठी? भक्ताचं संरक्षण करण्यासाठी. अनेक दृष्टांत मला तुम्हाला सांगता येतील की त्यांनी भक्ताचं संरक्षण कुठं कुठं केलं हो, सांगतोय पहा. महाभारतामध्ये कौरव आणि पांडव दूध खेळण्यासाठी बसले. दूध समजते ना आपल्याला, दूध याला दूधच म्हणतात. तुम्हाला समजते महाराज, तर आमचं काय. दूध खेळण्यासाठी बसले. कौरवाच्या बाजूने शकुनी आणि पांडवांच्या बाजूने युधिष्ठिर. जरासंधाच्या त्या हाळाचे ते बनवले होते म्हणतायत त्या कवड्या. शकुनी टाकत होता आणि धर्मराजासुद्धा टाकत होते. धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नसताना सुद्धा त्याने ते आमंत्रण स्वीकारलं. ऐका, हे करमणूक म्हणून सांगत नाही, याच्यामध्ये तत्व आहे म्हणून सांगतो. सगळा डाव हा शकुनीकडून पडत होता, म्हणजे विजय शकुनीचा होत होता. डाव मांडल्यावर विजय शकुनीचा नाम कौरवाचा होत होता. एक एक वस्तू, एक एक वस्तू, एक एक वस्तू, एक एक वस्तू युधिष्ठिर त्या ठिकाणी त्या डावावर मांडत होता. जी वस्तू डावावर मांडली ती हारल्या जात होती, ती कौरवाकडे जात होती. सगळं राज्य डावावर मांडल्यानंतर शेवटी आता डावावर मांडायचं काय. पण मला असं वाटतं की दूध खेळणारी माणसं भानावर राहत नाही. त्याने भीमाला डावावर मांडलं, भीमही हारला. त्याने अर्जुनाला डावावर मांडलं, अर्जुनही हारला. नकुलाला डावावर मांडलं, नकुलही हारला. सहदेवाला डावावर मांडलं, तोही हारला. शेवटी युधिष्ठिराने स्वतःला डावावर मांडून घेतलं, तोही हारला. आणि सगळं हारल्यानंतर आता युधिष्ठिर म्हणायला लागले की आता डावावर मांडण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय डावावर मांडण्यासाठी, आता काय माझ्याजवळ डावावर मांडण्यासाठी. ते म्हटले आहे, एक गोष्ट तुझ्याजवळ आहे, एक चीज तुझ्याजवळ आहे. म्हटले ती कोणची? ती द्रौपदी. भान हारलेल्या युधिष्ठिराने द्रौपदीला सुद्धा डावावर मांडलं. ठरल्याप्रमाणे द्रौपदी सुद्धा हारल्या गेली. द्रौपदी हारल्यानंतर तो तिच्या दुर्योधनाच्या डोक्यामध्ये आपला झालेला अपमान आला. आणि सगळंच हारल्यानंतर हे पांडव त्याचे बंदी झाले. आणि त्याने दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, जा दुःशासना, घेऊन ये त्या द्रौपदीला, ती आपली दासी आहे. ऐका, दुःशासन त्या ठिकाणी गेला. दुःशासनाने आवाज दिला, ए द्रौपदी. द्रौपदी असा आवाज आल्यानंतर द्रौपदी म्हटली, काय भाऊजी, मला द्रौपदी म्हणताय तुम्ही, मला अरे तुरे बोलताय तुम्ही. अरे मी तुमची भाभी आहे, मी तुमची वहिनी आहे. वहिनी आईच्या ठिकाणी असते, माझ्याशी अरे तुरे बोलताय तुम्ही. आज काय झालंय तुम्हाला? अरे जा, आजपर्यंत तू आमची कोणी होती, पण आजपासून तू आमची दासी आहेस. दासी म्हटल्यानंतर द्रौपदीला अत्यंत वाईट वाटलं. आणि द्रौपदीच्या दिशेने ज्यावेळेला दुःशासन निघाला, तुला सभेमध्ये चालायचं आहे, श्रींची इच्छा आहे, तू सभेमध्ये उभी राहिली पाहिजे. अपमान करायचा आहे तुझा, आम्हाला पांडवांचा अपमान करायचा आहे, तुला सभेमध्ये आलं पाहिजे. काय बोलताय भाऊजी तुम्ही, मी सभेमध्ये कशी येऊ? हे 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 कौरव पांडवांची सभा आहे, या सभेमध्ये मी कशी येऊ? त्यावेळेला खऱ्या अर्थाने द्रौपदीने दुःशासनाला विनंती केली की भाऊजी, मी एक वस्त्र आहे, मी रजस्वला आहे, मला स्पर्श करू नका, मी सभेमध्ये येण्याच्या लायक नाही, मला सभेमध्ये नेऊ नका. काय म्हटलं दुःशासन माहीत आहे तुम्हाला? एकांबरा वाप्य थवाप्य दासी, द्वितीय जिचा दासी कृताशी दासी, नाही का, असं तो श्लोक आहे. आम्हाला काय करायचं? तू एक वस्त्र असतील, तू विवस्त्र असतील, तू आता आम्ही जिंकलेली आहे आणि म्हणून तुला सभेमध्ये यावं लागेल. म्हणून द्रौपदी पुढे पळायला लागली. दुःशासन पाठीमागून पळायला लागला. तिचे ते लांब लांब केस वाऱ्यावर तरंगत होते.
दुःशासनाच्या हातामध्ये ते केस लागले. दुःशासनाने फरफटत 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 सभेमध्ये त्या ठिकाणी द्रौपदीला आणलं. द्रौपदी विचार करत होती की दुःशासना, ज्या सभेमध्ये तू मला घेऊन जातो ना, त्या सभेमध्ये माझे 5 पती आहेत, त्या ठिकाणी तुझा सुराळा केल्याशिवाय राहणार नाहीत. सभेमध्ये द्रौपदी उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर तिने आपल्या 5 पतीकडे पाहिलं. 5ही पती खाली पाहत होते. द्रौपदी त्यांना विचारत होती, ते उत्तर देत नव्हते. ऐका, चित्र लक्षात घ्या. तिने त्या ठिकाणी पितामह भीष्मांकडे पाहिलं. पितामह भीष्मांना सांगितलं, पितामह, हे तुम्हाला दिसत नाही, या कुलाचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. मग आम्ही त्या कुलामध्ये नाही. अरे तुमच्या कुलातली एक अबला, तुमच्या कुलातली एक कुलवधू या सभेमध्ये उभी आहे आणि ही विटंबना तिची होते, तुम्हाला दिसत नाही. त्या ठिकाणी द्रौपदीने एक वाक्य फार सुंदर वापरलं, नसा सभा यत्र नसंती रुद्धा. ज्या सभेमध्ये एकही वृद्ध नाही ती सभा नाही. जो वृद्ध धर्म जाणत नाही तो वृद्ध नाही. त्या धर्मामध्ये सत्य नाही तो धर्म नाही. जे सत्य निष्कपट नाही ते सत्य नाही. सत्य निष्कपट असलं पाहिजे, धर्मामध्ये सत्य असलं पाहिजे आणि असा धर्म जाणणारा एखादा म्हातारा सभेमध्ये असला पाहिजे. सभेमध्ये खरं सांगू का तुम्हाला, सांगू का, या देशातल्या राजकीय सभेमध्ये सुद्धा धर्म जाणणारा म्हातारा असला पाहिजे बरं का. या देशाचा परिचय हा नाही, या देशाचा परिचय हा आहे, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा. भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ रमो दान पर सोने चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. मी माझ्या मातांना विनंती करतो, तुमच्या घरामध्ये एखाद्या वेळेला आधुनिक कालामध्ये काही जरी चालत असलं तरी घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी आपल्या घरातला धर्म कधी सोडायचा नाही, लक्षात ठेवा. तरुण वागतील त्या पद्धतीने त्यांना सांगायचं, बा तुम्ही तुमचं बघा, आमचा हा धर्म नाही. आजचा सोमवार आहे, आमचा हा धर्म नाही. आजची एकादशी आहे, आमचा हा धर्म नाही. आता बिचाराला एकादशी सोमवार काहीच समजत नाही. म्हणून क्षेत्र कोणचंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये जर एखादा म्हातारा असेल लहानुभव, तर तो धर्म जाणणारा असला पाहिजे बरं का. आणि जो धर्म जाणणारा म्हातारा असेल त्याला जाणता म्हटलं पाहिजे, त्याला जाणता म्हटलं पाहिजे. तुम्ही कोणालाही जाणता म्हणता राव, जाणता म्हणता, तोच खरा जाणताय की जो खऱ्या अर्थाने धर्म जाणत असेल. नसा सभा यत्र नसंती रुद्धा. ज्या सभेमध्ये काही वृद्ध नाही ती सभा नाही. जो वृद्ध धर्म जाणत नाही तो वृद्ध नाही. त्या धर्मामध्ये सत्य नाही तो धर्म नाही. जे सत्य निष्कपट नाही ते सत्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी द्रौपदीने पितामह भीष्मांना विचारलं, तुम्ही धर्म जाणत नाही? हा पोरी मी धर्म जाणतो. हा अधर्म दिसत नाही? म्हटले हा अधर्म नाही. कशावरून हा धर्म नाही? म्हटले पोरी, तुझे पती हारलेत म्हणून तुझ्यावर इपाडी आली. मी हारले. म्हटलं हा तू सुद्धा हारली. मग माझ्या पतीने मला डावावर मांडण्याच्या अगोदर त्यांच्या भावाला का डावावर मांडलं नाही?
म्हटले त्यांनी त्यांच्या भावाला डावावर मांडलं. मग मला डावावर मांडण्याच्या अगोदर माझ्या पतीने त्यांना स्वतःला का डावावर मांडलं नाही? म्हटले त्याला स्वतःला सुद्धा डावावर मांडलं. ऐका, युक्तिवाद आहे हा. हो, काय झालंय मग? युधिष्ठिराने स्वतःला डावावर मांडलं आणि युधिष्ठिर हारला. आता द्रौपदी असं म्हणते, जो माणूस स्वतः हारलेला आहे त्या हारलेल्या माणसाला दुसऱ्या व्यक्तीला डावावर मांडण्याचा काय अधिकार आहे? आणि मग द्रौपदीच्या वस्त्राला हात लावला त्या दुःशासनाने वस्त्र उडायला सुरुवात केली. आपल्या कामी आता कोणीच येणार नाही असं ज्या वेळेला द्रौपदीला समजलं, त्यावेळेला द्रौपदीने आपले हात वर केले आणि आवाज दिला, ए देवा, कुठे गुंतलासी द्वारकेचा राजा, कुठे गुंतलासी द्वारकेचा राजा, मेळ का सगळ्याला विश्वास होता ते माझ्या कोणी कामी पडणार नाही. देवा, मी तुझी बहीण आहे. बहिणीचं संरक्षण करण्याची जबाबदारी तू आता सांभाळली पाहिजे. कुठायस तू? अजून काय येत नाही? कुठं गुंतलाय तू? तुझ्या बहिणीवर एवढी मोठी वाईट पाळी आल्यानंतर सुद्धा तू येत नाही. सगळ्या जगाचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे ना, तू माझं संरक्षण करणार नाही? वेळ का कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. मी खरं सांगू का, जोपर्यंत तुमचा प्रपंचावर विश्वास आहे तोपर्यंत माझे कोटेश्वर महाराज तुमच्या कामी पडणार नाही. तुमचा विश्वासच त्यांच्यावर आहे ना, ते कशाला कामी पडते? पण सगळ्यांचे धोके खाऊन तुम्ही जर माझ्या कोटेश्वर महाराजांकडे आले ना, मग मात्र ते तुमच्या कामी पडल्याशिवाय राहणार नाहीत. तितकी निष्ठा असली पाहिजे, तितकी भावना असली पाहिजे. आपली भावना नाही मग आपलं काम होत नाही. माझ्या दादांनो, या ठिकाणी द्रौपदीने प्रभूला आवाज दिला. प्रभू आले. काय केलं? कौरवी पांचाळी सभे माझे आले, कौरवी पांचाळी सभे माझे आले. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली, वस्त्रे वस्त्रे कैसे झाली माऊली. वस्त्रे हरणे
संरक्षण करण्यासाठी प्रभूचा अवतार. 10 मिनिट राहिले आपल्याकडे, 9 वाजता थांबायचं आहे आपल्याला. काही लोक असं म्हणतायत चोपदार की आम्ही धर्मच मानत नाही, म्हणतात का नाही? काही लोक असं म्हणतात आम्ही धर्मच मानत नाही. धर्म मानल्याशिवाय लेको तुम्हाला जगण्याचा अधिकारच नाही. सांगा बरं, तुमच्या बहिणीला बहीण म्हणायचं कोणी शिकवलं तुम्हाला? धर्माने शिकवलं. तुमच्या भावाला भाऊ म्हणायचं कोणी शिकवलं तुम्हाला? धर्माने शिकवलं. जिने जन्म दिला तिला माय म्हणायचं कोणी शिकवलं तुम्हाला? धर्माने शिकवलं. शब्द जरा कठोर आहेत, पण धर्म न मानणाऱ्या माणसासाठी आहेत, लक्षात ठेवा. अरे लेको, तुम्ही जर धर्म मानत नसाल तर मग सगळ्यांशी समव्यवहार का करत नाही? तुमच्या लक्षात आलं ना? तुम्ही जर धर्म मानत नसाल तर तुम्ही सगळ्यांशी समव्यवहार का करत नाही? सगळ्यांशी समबुद्धी ठेवायला धर्म सांगतो, समव्यवहार करायला सांगत नाही. धर्माने शिकवलं तुम्हाला, धर्माने शिकवलं. धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म आहे. आणि म्हणून आम्ही धर्म मानत नाही. आमचेच आहेत बिचारे काही म्हणतात की आम्ही धर्म मानत नाही महाराज, धर्म मानत नाही. एक वाक्य बोलू का? तुम्ही सुज्ञ माणसात म्हणून बोलतो. ज्या लोकांना स्वैर वागायचं असते ना, ती माणसं धर्माचा विरोध करत असतात. बरोबर आहे ना? ज्याला स्वैर वागाय आपलं ते काय, त्याला धर्माचा विचार करतात. ज्यांना चांगलं वागायचं असते ते धर्माने वागत असतात. इतरांची धवडारे देखोनी मनोहरे, आपुली तनारे मोडावी केवी. अरे स्वधर्म आपुला कठीणू जरी झाला, तरी तोची अनुष्ठीला भला देखे. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपासवे हरपला प्रकाश जाय. दिवा गेला म्हणजे जसा प्रकाश जातो ना, तसा धर्म गेला की सर्वस्व जात असते महाराज. सगळं गेलं तरी चालेल, पण आपला धर्म कधी गेला नाही पाहिजे. सगळं गेलं, अरे धर्म सनातन आहे, धर्म अनेक दिवसापासून आहे. ज्या वेळेला तुम्ही नव्हते त्यावेळेला धर्म होता, ज्या वेळेला तुम्ही राहणार नाही त्यावेळेला धर्म राहणार आहे. मग जे सनातन आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत ना. पण आपण सनातनासाठी प्रयत्न केल्यापेक्षा विनाशासाठी जास्त प्रयत्न करतो. एक वाक्य बोलू द्या, तुम्ही जाणकार आहात म्हणून सांगतो. जी माणसं धर्माच्या नावावर मोर्चे काढतात ते दुसऱ्याच्या धर्माचं नुकसान व्हावं म्हणून काढतात. शिक्षकाने मोर्चा काढायला हरकत नाही, तो पगारासाठी असेल. शेतकऱ्याने मोर्चा काढायला हरकत नाही, तो भावासाठी असेल. पण धर्माच्या नावावर जर कोणी या देशामध्ये आंदोलन करत असेल आणि मोर्चे काढत असतील, समजून चला ते दुसऱ्याच्या कोणाच्या धर्माचं नुकसान करण्यासाठी काढताय. आम्ही झोपलेले आहोत. आम्हाला देश दिसत नाही, आम्हाला धर्म दिसत नाही, आम्हाला फक्त आमचे कांदे दिसतात. कांदे कांदे. झालंय ना दादा, आता तरी देशाचा विचार करायला पाहिजे ना. आपण 75 वर्ष झाले फक्त आपल्याला स्वतंत्र हो, आताही देशाचा विचार करणार नाही आपण? झालंय ना आता अन्न वस्त्र निवारा. आता तर देशाचा विचार केला पाहिजे ना. आता तर धर्माचा विचार केला पाहिजे ना. आता तर हिंदू धर्माचा विचार केला पाहिजे ना. कधी करणार? कधी करणार? घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. कशासाठी? जब तक ते सांस लढे वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो. बघा गड्या कसा विचार करताय तुम्ही. आता तरी देशाचा विचार करणं महत्त्वाचं असेल माझ्या राजांनो. धर्म महत्त्वाचा आहे. आणि आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा राय, त्या धर्माची संस्थापना करण्यासाठी जर तुझा अवतार असेल देवा,
तर तू विसरलास काय? धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म श्रीकृष्णांच्या अवताराच्या अगोदर त्या काळातल्या संत महात्म्यांनी अशी हाक दिली, धर्माचं संरक्षण करण्यासाठी जर तुझा अवतार असेल देवा, 10 मिनिट राहिलेत तर मग तू का येत नाहीस? हा अधर्म दिसत नाही तुला? हा अधर्म दिसत नाही? अरे कंसाने आपल्याच भाच्याला मारला, हा अधर्म दिसत नाही तुला? आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानिया भरवसा बोलण्याचा, 8वा जो पुत्र वदिल तुझशी, ऐकोनी मानसी क्रोधावला, घेवोनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, बहिणीच्या अंगावर धावला. तुझा मुलगा 8वा जर मला मारत असेल तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. शेवटी वसुदेवाने हात पकडला, असं करू नका, क्षत्रिय आहात तुम्ही, अबलेवर स्त्रीवर शस्त्र धरणं हे तुमच्या सोबत नाही. आम्हाला तुम्ही बंदीखान्यात ठेवा, आम्हाला तुम्ही जेलात ठेवा, आणि आम्हाला जेवढे मुलं होतील ना तेवढे आम्ही तुम्हाला देऊ. त्यांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा, पण तुमच्या बहिणीला मारू नका. त्या ठिकाणी ऐकलं त्याने कंसाने ऐकलं. कंसाने त्यांना बंदीखान्यामध्ये ठेवलं, आणि बंदीखान्यामध्ये ठेवल्यानंतर कंसाचा हा अधर्म इतका मोठा होता महाराज, की कंसाने त्या ठिकाणी एका मुलाला मारायला सुरुवात केली. सगळे मुलं मारत 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 7वा मुलगा योगमाया घेऊन गेली, आणि 8वा ज्यावेळेला जन्माला येणार होता त्यावेळेला सगळ्यांनी प्रार्थना केली देवाची, की देवा धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी जर तुझा अवतार असेल तर मग तू का येत नाहीस? धर्मरक्षावया अवतार घेसी, आपल्या पाडीशी भक्तजना आठवण करून देत आहेत. अंबऋषीसाठी जन्म सोसिले, दुष्ट निर्दाडिले किती एक. अंबऋषीसाठी तू 10 जन्म घेतलेत, आणि अनेक दुष्टाचा जर तू संहार केला असेल तर खऱ्या अर्थाने आता सुद्धा त्या दुष्टांचा निपात करण्यासाठी तू आलं पाहिजे. अशी अनेकांनी प्रार्थना केली. रामायणामध्ये सुद्धा ती प्रार्थना आहे, महाभारतात नाही, रामायणामध्ये प्रार्थना आहे, भागवतामध्ये सुद्धा ती प्रार्थना आहे की देवा तू आलं पाहिजे. अनेक संत महात्मे त्याला प्रार्थना करतायत, अधर्म वाढताय, देवा तू आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंबऋषीसाठी जन्मसोसी येले, दुष्ट निर्दाडिले किती एक. भगवंताला आणखी एक आठवण करून देत आहेत.
धन्य तुझा कृपा सिंधू मनातील हो धन्य तुझा कृपा सिंधू मनातील कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुला कृपा सिंधू म्हणताय आणि खऱ्या अर्थाने आपला जो धर्म संरक्षणासाठी येण्याचा जो भाग आहे तो तू पूर्ण केला पाहिजे। आज भगवंताचा जन्मोत्सव आहे, खरं म्हणजे ते अभंग आपण आता घेत नाही याचं कारण त्याला वेळ आहे, 12 वाजता आहे। श्रीराम प्रभूचा जन्म दिवसा 12 वाजता आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता आहे, रात्री 12 वाजता। तो सूर्यकुळामध्ये आला म्हणून दिवसा 12 वाजता, हा चंद्रकुळामध्ये आला म्हणून रात्री 12 वाजता, नाही का? रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र असं म्हटलं जाते आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराज म्हणतायत की तुला कृपा सिंधू म्हणतायत, तू तुझं बोलणं सत्य केलं पाहिजे। एखादा शब्द जर दिला ना तर तो सत्य झाला पाहिजे, नंतर माणसाचा विश्वास वाढत असतो। नाहीतर फक्त शब्द द्यायचे आणि काहीच करायचं नाही, विश्वास जात असतो बघा। शब्द दिल्यानंतर तो पूर्ण झाला पाहिजे। एखाद्या वर्गणी एखादी पट्टीमध्ये जर आपण वर्गणी जाहीर केली तर ते दिल्या गेली पाहिजे, नाहीतर माणसाची किंमत जात असते। देवा तुझी किंमत राहावी असं वाटत असेल तर तू दिलेला शब्द सत्य केला पाहिजे। बरं हे जे शब्द दिलेत ना तू, याचं वर्णन आम्ही करत नाही बाबा, याचं वर्णन आम्ही करत नाही, याचं वर्णन पुराण करतात। तुका मानते तुझा
वर्णिती पुराणे तुका मायने तुझं वर्णिती पुराणे होय नारायण होय नारायण दया सिंधू अंबरुचिसाठी जन्म सोचिले अंबरुचिसाठी जन्म सोचिले ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. पुनश्च एकदा ला अनुभव मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्या विश्वस्तांचं सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की आपण एवढं चांगलं संस्थान या ठिकाणी उभं केलं. खरं म्हणजे थोडंसं मी नाराजसुद्धा आहे तुमच्यावर. एवढ्या दिवस तुम्ही आम्हाला का बोलावलं नाही इथं. सुंदर संस्थान, इतकं सुंदर मंदिर, किती पुराणं मंदिर आहे. मला असं वाटते 200-300 वर्ष तरी काशी खंडामध्ये उल्लेख आहे या मंदिराचा. आणि अशा पद्धतीने हे आपलं वैभव आहे गड्या. वैभव आहे आपल्या परिसराचं, आपण जपलं पाहिजे. या देशाचं वैभव म्हणजे मंदिरच आहेत, बरं लक्षात ठेवा. आपलं वैभव, आपला धर्म जगवण्यासाठी आपली मंदिरं चांगली असली पाहिजेत. आणि मंदिरं हे घेणारी नसली पाहिजेत, फक्त देणारीसुद्धा असली पाहिजेत. म्हणून मला आनंद आहे आपल्या या मंदिराचा की आपलं मंदिर फक्त घेणारं नाही, आपलं मंदिर देणारंसुद्धा आहे. अशीच ही वाटचाल या मंदिराची, या संस्थांची चालत राहा. अनुभव आहेत, खऱ्या अर्थाने आहेत. जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहेतच, पण यांच्यानंतरसुद्धा यांची जी परंपरा आहे, यांचं जे खऱ्या अर्थाने योगदान आहे, हे अशाच पद्धतीने पुढच्या पिढीने सुद्धा तेवत ठेवावं. हे मंदिर असंच शेकडो वर्ष पुढेही अशाच पद्धतीने भरभराटीमध्ये राहावं. ही संस्थान ही खऱ्या अर्थाने भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याकडून भोलेनाथ ही अखंड सेवा करून घेऊत ही सुद्धा प्रार्थना करतो.